असतील, शिवभक्त असतील, लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात, शाळांच्या सहली जातात तिथे किती वर्ष, आणि 1.5 किलोमीटरचा रस्ता कितीसाठी, त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच गेलोय. म्हणजे कलेक्टर झालं, PMRDA झालं, जिल्हा परिषद झालं, सगळे मंत्रालय झालं, सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगत. आणि आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो. 1.5 किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा, नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा 1.5 किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार त्या सगळ्या नागरिकांना एवढं छळतंय, काय सांगू तुम्हाला. अडचण काय वाटते आता? अडचण पैसे आणि काय अडचण असू शकते. परवानगी तर नाहीचा विषयच नाही. रस्ता काही नवीन आपण मागत नाहीये, आपण काहीच मागत नाहीये. आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा 1.5 किलोमीटरचा रस्ता, त्याच्यात खड्डे आहेत, तो नीट करा, एवढीच आमची. आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे, आणि यांच्या परवानगीने मी बोलतेय की जर 900 कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो. त्याला 1, 2, 3 वर्ष घ्या, आम्ही समजू शकतो, मोठा निधी आहे. पण 1.5 किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा, एवढं तरी करा तुम्ही. हे काय आता जास्त मागणी करतायत का मला सांगा. 2 वेळेस तुम्ही इशारा दिला होता, त्यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही. तुम्ही एकदा ट्विट केलं, त्याच्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं होतं. अजूनही खरं तर त्याच्यावर तोडगा नाही. दुर्दैव हे दुर्दैव. हे बघा, तुमच्या प्रश्नाचंच माझं उत्तर आहे ना, म्हणून तर इथे येऊन बसावं लागतं आज. त्यांना म्हणजे आम्हाला ह्याच्यात राजकारण आणायचं नाही, कारण का आमच्या सगळ्यांच्या निष्ठेची जागा आहे. आम्ही सगळेच बनेश्वरला रेग्युलरली जातो. आमच्या श्रद्धेचं स्थान आहे ते, आणि आमच्यात सक्त नाहीये, महाराष्ट्रातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. कोण अडकाठी घालतंय असं तुम्हाला वाटतं? खरं तर हे सगळे कोण अडकाठी घालतंय याच्यामध्ये? ह्याचा प्रश्न तुम्ही प्रशासनाला मला कसं माहिती असेल. आता तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा आहेत, त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी केली आहे का? दादांशी काय संवाद झाला? आम्ही सरकारकडे मागणी विनम्रपणे आजही करतो, कालही करू आणि करत राहणार, शांततेच्या मार्गाकडे. आम्ही प्रशासन म्हणजे कोण? मायबाप सरकार सगळेच येतात त्याच्यात. प्रशासन एक माणूस नसतं, इट्स अ गव्हर्नमेंट. पण ताई, पवार कुटुंबियांमधल्या पहिले तुम्ही व्यक्ती आहात की तुम्हाला धरणे आंदोलन करावं लागतं एवढ्या वर्षात. नाही, पवारसाहेबांनी स्वतः केली, किती आंदोलनं केली आहेत. तुमचा कदाचित जन्म पण झाला नसेल तेव्हा. ताई, मतदारसंघाचा खरं तर तो प्रश्न खूप मोठा गेला, अनेक दिवसापासून तुम्ही पाठपुरावा करतात. तुम्ही प्रशासन हे करत नाहीये. अर्थातच ना, तुमच्या समोरच डेटा आहे ना. तुम्ही पण रिपोर्टिंग केलं, मी आंदोलन करते, तुम्ही रिपोर्टिंग करता. आपण एकत्रच पाहिलेलं आहे ना हे सगळं. तुम्ही सातत्याने नितीन गडकरींचं कौतुक करता. मी नितीन गडकरी साहेबांचं मी एवढ्यासाठीच कौतुक करते, आणि मी एकटी करत नाही. भारतातले सगळे खासदार नितीनजींचं कौतुक करतात, कारण का गडकरी साहेब पक्ष बघत नाहीत. गडकरी साहेब देशाचं हित बघतात. कुठलाही खासदार हा गडकरी साहेबांकडे गेला, आमची रस्त्याची कामं होतात. आम्ही कंप्लेंट केली तर ब्लॅकलिस्ट पण करतात कॉन्ट्रॅक्टर्स. हे खरं. आणि एवढा मोठा पालखी मार्ग, नॅशनल हायवे, पालखी मार्ग हा आपल्याच डोळ्यासमोर झाला ना. महाराष्ट्र सरकार, तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, मला काही क्रेडिट घ्यायचं नाही. आता जो अच्छा कहना चाहिए. गडकरी साहेबांनी महाराष्ट्राला मदत केली का? तर केली. हे स्पष्टच आहे ना. पालखी मार्ग दिसतोच ना डोळ्यांनी. आपण सगळे जातोय त्या पालखी मार्गावर. काही मात्र राज्याच्या तिजोरीवरती काही योजनांमुळे भार आलाय, त्यामुळे पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या रखडल्यात. अशा पद्धतीनं नाही मात्र म्हणजे त्याचा काही परिणाम पाहायला भेटेल का? मग असे म्हणजे 1.5 किलोमीटरचे मात्र राज्यात अनेक ठिकाणी पायाभूत. मी तुम्हाला छोटी छोटी उदाहरणं देते. कालच मी इंदापूरला गेले होते. तिथे आशा आणि अंगणवाडी सेविकांचे काही प्रॉब्लेम्स होते. दौंड, इंदापूर, बारामतीच्या सगळ्या भागामध्ये युरिया आता मिळत नाहीये. त्याच्यानंतर सरकारी, हे तुमच्याच सगळ्यांच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रातली कालची बातमी आहे की सरकारी सगळ्या नेत्यांचे, मंत्र्यांचे जे PA आहेत त्यांना पगार नाही झाले 3-4 महिने. त्याच्यानंतर लाडक्या बहिणी योजनेमध्ये वेळेवर निधी जात नाही. वेळेवर गेला तर 2100 रुपये देत नाही. सरसकट कर्ज माफी करू असं माननीय मुख्यमंत्री बोललेले तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं. आता सरकार म्हणते की आम्ही कर्जमाफी करणार नाही. आता सगळा डेटा आजच वर्तमानपत्रात ही बातमी आहे बघा.
प्राधिकरणाची जमिनीचे दर. आता हे जमीन किती हेक्टर विकणार आहे? 22,000 हेक्टर जागे विक्रीतून निधी उभा करणार. म्हणजे सरकारी जमीन 22,000 हेक्टर निधी उभारणी. याचा अर्थ काय? सिग्नल काय देताय तुम्ही आम्हाला की निधी उभारण्यासाठी? इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, वेन डू सेल युअर फॅमिली सिल्वर. घरात महिला सोनं आणि चांदी जेव्हा पैसे असतात तेव्हा का विकत घेऊन ठेवतात? की अडचणीच्या काळात सोनं आणि चांदी विकू. जमीन ही इन्व्हेस्टमेंट आहे की नाही? ती विकताय एवढी मोठी हजारो एकर जमीन. याचा अर्थ काय? की सरकारकडे पैसे आणि धोरणात्मक सरकार पण मान्य करतंय ना. त्यामुळे मला कन्फ्युजिंग असं झालंय की बजेट जेव्हा होतं आणि कुठल्याही देशाचं राज्याचं, मी काही कुठल्या व्यक्तीबद्दल बोलत नाही, मी सरकारबद्दल बोलते. आता गेले अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकांच्या आशीर्वादानं मला दिल्लीला जायची संधी मिळाली आणि त्याच्यामुळे हे फायनान्स मी ना फायनान्स एक्सपर्ट ना इकॉनॉमिस्ट, पण कानावर पडून अभ्यास करून एवढं तर आपल्याला सगळ्यांनाच कळतं की बजेट जेव्हा होतं त्या बजेटमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मग जर एवढे निधी पैसे बजेटमध्ये अनाऊन्स झाले तर मग ही ज्या फिस्कल डेफिसिट तुम्हाला आठवत असेल, FRBM ऍक्ट आणि फिस्कल डेफिसिट बद्दल मी किती वेळा बोललेले. आता जर FRBM ऍक्टच्या प्रमाणे फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट करायचं असेल तर हे विकावं लागतंय. याचा अर्थ फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट होत नाहीये ना, नाही तर कशाला जमीन विकायला लागली असती. आत्ता तर बजेट झालंय ना महाराष्ट्राचं आणि देशाचं. तुम्ही पुरंदर विमानतळाचे तेही गेलते, तिथे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे विमानतळाला. नाही, मी सातत्याने सगळ्यांना विनंती करते की चर्चा करा लोकांशी, शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स द्या. म्हणजे बारामतीला पण एक रस्ता चाललाय, बारामती फलटण, तिथले काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. आज 3 वाजता कलेक्टर ऑफिसला येणार आहेत ते. शेतकऱ्यांना विकास हवाय, लोकांना विकासाच्या विरोधात आम्ही कोणीही नाही. पेक्षा की थोडा कॉन्फिडन्स द्या लोकांना. आता तुमच्या घराच्या इथे जर एअरपोर्ट होणार असेल तर तुमची अपेक्षा नाही का की सरकारने यावं, तुम्हाला न्याय द्यावा, बाबा काय पैसे देणार, काहीतरी चर्चा तर झाली पाहिजे. रेटून कसं चालेल?